हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा डे आहे फ्रायडे. तर मी एकदम मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे. आणि आज मला जायचं आहे माझ्या माहेरी. तर त्यासाठीच मी तयार होती आहे. तर मी हा ड्रेस जो आहे तो वेअर केलेला आहे आणि माझे केस ओले आहेत. मी त्यासाठी रेडी होती आहे. तर म्हटलं चला तेव्हापासूनच व्हिडिओला जे आहे ते स्टार्ट करूया. तर मी इथे मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलेला आहे. आता मी डायरेक्टली अप्लाय करणार आहे लॅक्मेची CC क्रीम. एकदम छोटीशी घेतलेली आहे, म्हणजे मी हातानेच ब्लेंड करणार आहे. अंडर आय, आता मी घरीच जात आहे, त्यामुळे मग मला आय मेकअप अजिबात करायचं नाही आहे. तर मी आता डायरेक्टली अप्लाय करणार आहे पॉन्ड्सची फेस पावडर. एकदम थोडीशी अमाऊंटमध्ये पावडर पण घेतली होती मी, आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. खूप छान स्प्रेड होते फेसवरती आणि एकदम छान ग्लो आपल्याला फेसवर बघायला मिळतं. त्यानंतर मी माझे आयब्रोज जे आहेत ते फिल करणार आहे. तर आयब्रोज जे आहेत ते फिल केलेले आहे मी. मला जास्त फिल करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी माझ्या डार्क आहे, त्यामुळे जास्त काय करायची गरज नाही आहे. आयब्रोज फिल केलेले आहे. आता मी इथे लावणार आहे काजळ. मला आहे ना काजळने जास्त इरिटेशन होतं, पण एकदम थोड्या प्रमाणामध्ये जे काजळ लावते. ओके, इथे रेड कलरची टिकली लावलेली आहे. नंतर हे छोटेसे इयरिंग्स आहे, ते वेअर करते. आज थोडंसं पूजा वगैरे आहे, त्यामुळे मग मी असे हेवी इयरिंग्स वेअर केलेत. नाहीतर युजली मी छोटे छोटे इयरिंग्स जे आहेत ते वेअर करते. ओके, माझा मेकअप जो आहे तो झालेला आहे. आता मी माझे हेअर्स जे आहेत तर ते कोम करून घेते. आणि
त्यानंतर माझा लुक जो आहे तो कंप्लीट होईल. तर मी गाईज तर मी मी जाऊन आले माझ्या माहेरावरून. माहेर माझं इथेच आहे, म्हणजे याच शहरामध्ये आहे. तर मी जाऊन आले आणि दुपारीच आले मी 2 वाजता, कारण माझी मुलगी स्कूलला गेली होती. तर तिचे पेपर होते त्यामुळे. तर ती 2ला येणार होती स्कूलमधून. तर मला त्याआधी वापस यायचं होतं, त्यामुळं मग मी आले. पण आल्यानंतर जे ना ती म्हणजे माझा जो भाऊ आहे, तर माझा भाऊ मला सोडवायला आला होता. आणि तिला सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून तिने हट्ट केला की मला जायचं आहे मामाच्या घरी. म्हणून मग ती त्याच्यासोबत गेली. आणि त्यानंतर मग मी आणि निर्वाण आम्ही दोघांनी जे आहे, खूप भूक लागली होती, मग आम्ही पिझ्झा एन्जॉय केला. आणि त्यानंतर मी त्याला झोपी घातलं. आणि आता मी पण थोडासा आराम केला, कारण माझी नाईट शिफ्ट असते. तर आज म्हणजे मी जास्त वेळ झोपू शकले नाही, कारण मला लवकर जायचं होतं. तर मग मी थोडा आराम केला आणि आता मी उठले. तसं मला उठून भरपूर वेळ झाला, पण मी माझं लॉग इन केलं होतं ऑफिसचं. आज फ्रायडे आहे, तर आज लास्ट डे आहे वीकचा. तर मला आजच्या दिवस काम करावं लागेल आणि उद्या सॅटर्डे संडे जे आहे ते आम्हाला सुट्टी असेल. पण झोपायच्या अगोदर आम्ही घरामध्ये जो पसारा केला होता, तर तो मला आता आवरायचा आहे. तर मी तो आवरते. त्यापूर्वी तुम्हाला पसारा दाखवते हॉलमध्ये काय झालं आहे. बघा, हे पिझ्झा खाल्लेलं तसंच ठेवलं आणि त्याच्यानंतर हे अगरबत्त्यांचा असा नास आहे. सगळा पसारा तसाच आहे. माझी बॅग इथे, बाळाने खूप सारा पसारा केला आणि किचनवर पण सगळा पसारा तसाच आहे पडलेला. तर मी तो पटकन आवरून घेते. तर हा जो पसारा आहे ते मी 5 मिनिटामध्ये पटकन आवरणार आहे. त्यानंतर मग मस्त फ्रेश होते, चहा करते आणि मला दिवाबत्ती पण करायची आहे. तर भेटूया. ओके गाईज, आता मी फ्रेश झाले. त्यानंतर मी दिवाबत्ती केला भगवंताला संध्याकाळचा. त्यानंतर तिथे भगवंताजवळ मी काही वस्तू ठेवली होती, जी मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे काय आहे ती. तर गाईज, मी अशा आहे ना कॅन्डल बनवते, सेंटेड होममेड कॅन्डल्स जे आहेत ते बनवते. मी इंस्टाग्रामवरती खूप याचे रील्स वगैरे बघितले होते. तर मला असं वाटलं मी हे ट्राय करावं, बिझनेस म्हणून नाही, पण असं वाटलं की
आपण करून बघूया होतं आहे की नाही. तर मी खूप बनवले होते अशा वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे ओशन थीम बनवली होती मी, तर ही बर्न केलेली आहे मी अर्ध्यापेक्षा जास्त, ही फुल म्हणजे इथपर्यंत होती. तर ती एक बनवली. त्यानंतर भरपूर कॅन्डल बनवले आणि अजून एक मी नवीन कॅन्डल जी आहे ती बनवली होती. तर ती आहे ही कुल्हड जे आहेत ते आपण ज्याच्यामध्ये चहा पितो ती, आणि हे बिस्किट आहे. तर ही जी कॅन्डल आहे ती पण बनवली होती मी. तर ऑब्वियसली हे जे आहे ते डेकोरेशन पर्पज, गिफ्टिंग पर्पज जे आहे ते आहे, त्यामुळं मग हे मी बनवली होती. त्यानंतर मला अजून तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे की माझी जी बहीण आहे तर त्यांचं म्हणजे माझे जे भाऊजी आहेत त्यांचं एक शॉप आहे. तर मल्टी सर्व्हिसेसचं शॉप आहे त्यांचं. त्याच्यामध्ये स्टेशनरी वगैरे आहे, त्यानंतर डॉक्युमेंटेशन जे मल्टी सर्व्हिसेस आपण करतो, आधार कार्ड वगैरे असे डॉक्युमेंटेशन, तर त्याच्या रिलेटेड त्यांचं शॉप आहे. तर त्या शॉपमध्ये माझ्या बहिणीने म्हणजे मला सजेस्ट केलं होतं की तुझ्या कॅन्डल्स पण ठेव. तर मग मी त्या तिच्यासाठी 4 ते 5 सॅम्पल बनवले होते. तर त्या सॅम्पलपैकी मला 2 ते 3 कॅन्डल माझ्या गेल्या आणि म्हणजे सेल आउट झाल्या. तर मला परत एक ऑर्डर आलेली आहे त्यांची. 2 रसमलाई कॅन्डल्स जे आहेत त्या मला बनवायच्या आहेत. तर त्या उद्या मला बनवायच्या आहेत. तर मी त्याचं तुम्हाला ट्युटोरियल शो करेल की कशा पद्धतीने मी बनवते म्हणून. तर अशा पद्धतीने हा पण एक माझं टॅलेंट आहे, तुम्ही असं म्हणू शकता. मला वेळ मिळाला तर मी त्या गोष्टी करते. त्यानंतर मी त्याच्या रिलेटेड इंस्टाग्रामचं पेजसुद्धा ओपन केलेलं आहे. तर लवकरच त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला या बद्दलची माहिती जी आहे ती देईल. आणि मला सांगा की तुम्हाला कसे वाटले माझे कॅन्डल्स. अजून भरपूर आहेत डिझाईन जे मी तुम्हाला होऊ शकतं उद्याच्या व्हिडिओमध्ये शो करेल. कारण की जेवढे पण मी आधी बनवून ठेवले होते ते सॅम्पल्स मी दुकानामध्ये ठेवलेले आहे. तर आता सध्या माझ्याकडे काहीच नाही आहे. तर ह्या 2 ज्या आहेत ते मी काल बनवल्या होत्या, मला वेळ होता म्हणून. आणि तर म्हणजे मला येतं आहे की नाही वगैरे असं हे बघण्यासाठी वेगवेगळे डिझाईन जे आहेत ते मी ट्राय करते. तर अशा पद्धतीने जे आहे ते आता माझं जे आहे तुम्ही बघू शकता की सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे आणि माझी देवपूजाही झालेली आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते माझं ऑफिसचं जे आज फ्रायडे आहे. तर मला जास्त काही काम नाही आहे फ्रायडे असल्यामुळं. तर तुम्हाला माझं काम दाखवते. माझं बाळ झोपलेलं आहे त्याच रूममध्ये. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे दुसरा दिवस. कालचा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू नाही करू शकले जॉबमुळे. तर आता सकाळी सकाळी उठले, त्यानंतर फ्रेश झाले. आणि मला तुम्हाला एक गोष्ट अर्जंटली दाखवायची होती की मी रात्रभर जागून म्हणजे ऑफिससोबतच, कारण माझा फ्रायडे होता तर मला एवढं काम नव्हतं, त्यामुळं मग मी ऑफिससोबत कॅन्डलचे जे माझे 2 कॅन्डलच्या ऑर्डर होत्या ते कंप्लीट केली. तर मी तुम्हाला दाखवते. 2 रसमलाई कॅन्डलची जी ऑर्डर होती तर ती मी कंप्लीट केली आहे. वाटते की नाही रिअल. तर आता ह्या मला पाठवायच्या आहे. ह्या 2 ऑर्डर ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या मी रात्री. आणि आता त्या मला पार्सल पाठवायचं आहे. तर ते मी आज पाठवून देईल. आणि क्या करो उसमें पानी पियोगे गंदा बच्चा.
चला मंडळी, आता नाश्त्याची तयारी करते आहे. नाश्त्याला मी बनवत आहे मस्तपैकी गरमागरम थालीपीठ. तर इथे मी गव्हाचं पीठ आणि थोडंसं 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यानंतर अर्धी वाटीपेक्षाही कमी बेसन यूज केलेलं आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाही आहेत. जिरे, ओवा, हिरवी मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण यांचं वाटण ते मिक्सरमध्ये काढून घेतलं. थोडासा आल्याचा तुकडा पण टाकला होता मी त्यामध्ये. हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि ते जे पीठ आहे ते पिठामध्ये ॲड केलं. तर ते ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मीठ हे टाकून आणि व्यवस्थित जे आहे ते पीठ मळून घेतलेलं आहे थालीपीठचं. त्याच्यात कांदा पण जे आहे ते मी बारीक चिरून टाकलेला आहे. एकदम पौष्टिक असं थालीपीठ जे आहे ते तयार होतं. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ॲड करू शकता, पण मग मला साधंच करायचं होतं. त्यामुळे मग मी तेवढंच जे जिन्नस आहे ते टाकले. कमीत कमी साहित्य वापरून केलेलं आहे. मीठ टाकलं. त्यानंतर इथे तवा ठेवला आहे गॅसवर आणि थालीपीठ जे आहे ते तुम्ही कपड्यावरती थापून मग कपड्याने टाकू शकतात. पण मी कपडा यूज करत नाही, कारण काय होतं की सहसा चांगले जे कपडे असतात ना, हे थालीपीठसाठी वेगळे बनवायचे आणि मग ते जपून ठेवता येत नाही, खराब होतात, मग ते फेकावे लागतात. त्याच्यामुळं मग मी सरळ सरळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जे आहे ते करते आणि हातावर घेऊन मग तव्यावर टाकते. तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण जे आहे ते ट्राय करू शकतो. तर इथे मी एक थालीपीठ बनवलं आहे. ते असं खरपूस एका साईडने भाजून घेतलं. त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडने जे आहे ते थालीपीठ भाजून घेते आणि मस्तपैकी बाळाचा नाश्ता आणि माझा नाश्ता करते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. मी नाश्ता करते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी